नमस्कार मंडळी. चला तर आज आपण ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS भरती 2026 बद्दल सगळं काही जाणून घेऊया. जर कोणी या संधीचा विचार करत असेल तर हा आढावा खास त्यांच्यासाठीच आहे. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. हे ग्रामीण डाक सेवक म्हणजे नक्की कोण असतात आणि त्यांचं काम तरी काय असतं? ठीक आहे, तर आपण एकूण 6 महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. म्हणजे GDS संधी काय आहे, पगारअटी काय आहेत, पात्रता, अर्ज कसा करायचा, निवड कशी होते आणि शेवटी काही महत्त्वाच्या सूचना. सगळं काही आपण टप्प्याटप्प्याने पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. GDS मध्ये नेमकी कोणकोणती पदं असतात आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्या काय असतात हेच आधी समजून घेऊया. बघा, पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे शाखा पोस्टमास्टर, ज्याला आपण BPM म्हणतो. हे ना त्या ग्रामीण पोस्ट ऑफिसचे एक प्रकारे मॅनेजरच असतात. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रोजच्या कामासोबतच त्या पोस्ट ऑफिससाठी योग्य जागा शोधून देण्याची जबाबदारी सुद्धा ह्याच BPMवर असते. बरं, BPMच्या मदतीला असतात सहाय्यक शाखा पोस्टमास्टर म्हणजेच ABPM. नावावरूनच कळतंय की त्यांचं मुख्य काम BPMला मदत करणं हेच आहे, म्हणजे ते टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आणि मग तिसरं पद आहे डाकसेवक. हे काम खरं तर खूपच वर्सटाईल आहे. म्हणजे यात बरीच वेगवेगळी कामं येतात. साध्या टपाल वाटपापासून ते अगदी रेल्वे मेल सर्व्हिसच्या सॉर्टिंग ऑफिसमध्ये काम करण्यापर्यंत सगळं काही यातच आलं. ठीक आहे, तर आता आपल्याला पदं आणि त्यांची कामं तर कळली, पण मग पगार पाण्याचं काय आणि नोकरीच्या अटी काय आहेत, हा मुद्दा समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? तर बघा, GDS कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो त्याला टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स किंवा TRCA म्हणतात. शाखा पोस्टमास्टर म्हणजे BPMसाठी हा स्लॅब साधारणपणे 12,000 ते 29,380 रुपयांपर्यंत आहे आणि ABPM किंवा डाक सेवक पदासाठी तो 10,000 ते 24,470 रुपयांपर्यंत जातो. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. GDS हे काही नियमित म्हणजे रेग्युलर केंद्र सरकारी कर्मचारी नसतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचा दुसरा एखादा सोर्स असणं बंधनकारक आहे. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची अट आहे. ओके, तर आता आपल्याला पद आणि अटींबद्दल बरीच माहिती मिळाली. आता पुढचा प्रश्न येतो पात्रतेचा. म्हणजे ह्या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर कोणती पात्रता आवश्यक आहे? वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर साधारणपणे 18 ते 40 वर्षांपर्यंत अर्ज करता येतो. पण हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जे उमेदवार राखीव प्रवर्गात येतात म्हणजे जसं की SC, ST, OBC किंवा PWD, त्यांच्यासाठी नियमानुसार वयामध्ये चांगली सवलत दिलेली आहे. आता शिक्षण तर कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यातही गणित आणि इंग्रजी हे विषय असायलाच हवेत. याशिवाय जिथे अर्ज करत आहात तिथली स्थानिक भाषा यायला हवी, सायकल चालवता यायला हवी आणि हो, कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बरं, समजा पात्रता वगैरे सगळं जुळून येते. मग प्रश्न येतो की अर्ज कसा करायचा? चला तर मग ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वात आधी या तारखांकडे लक्ष द्या आणि गरज वाटल्यास कुठेतरी लिहूनच ठेवा. नोंदणी कधी सुरू होतेय, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्जात काही चूक झाली तर ती सुधारण्यासाठी फक्त 2 दिवसांची संधी मिळणार आहे. त्यामुळे या तारखा अजिबात विसरून चालणार नाही. तर बघा, सगळ्यात पहिला टप्पा आहे वन टाईम रजिस्ट्रेशन, म्हणजे एकदाच नोंदणी करायची आहे. यासाठी एक चालू मोबाईल नंबर आणि ईमेल ID लागेल. आणि एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, जे काही तपशील तुम्ही भरणार आहात ते तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर जसे आहेत अगदी तसेच अचूक असले पाहिजेत. एकदा का रजिस्ट्रेशन झालं की मग तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांकाने लॉग इन करून अर्ज भरायचा आहे. यात तुमचे 10वीचे गुण भरायचे आहेत, कोणत्या डिव्हिजनमध्ये अर्ज करायचा आहे ते निवडायचं आहे आणि पदांसाठी तुमची पसंती द्यायची आहे. आणि हो, हा पसंतीक्रम देताना जरा काळजी घ्या, कारण तुमची निवड बऱ्याच अंशी यावरच अवलंबून असणार आहे. या अर्जासाठी 100 रुपये शुल्क आहे. पण इथे एक चांगली गोष्ट म्हणजे सर्व महिला उमेदवार आणि SC, ST, PWBD, ट्रान्स वुमन यांसारख्या अनेक प्रवर्गातील उमेदवारांना हे शुल्क माफ आहे. ओके, अर्ज भरला, फी भरली. आता सगळ्यात मोठा प्रश्न, एवढ्या सगळ्या अर्जांमधून निवड होते तरी कशी? चला, आता ही सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी काम करते ते पाहूया.
तर याचं उत्तर खूपच सोपं आणि सरळ आहे. ही निवड 100% फक्त आणि फक्त तुमच्या 10वीच्या गुणांवर आधारित आहे. कोणतीही वेगळी परीक्षा नाही, कोणतीही मुलाखत नाही, फक्त 10वीचे मार्क. आणि इथे आणखी एक गोष्ट आहे. काही बोर्ड्स मार्कांऐवजी ग्रेड्स देतात, बरोबर? मग अशा वेळी काय करायचं? तर त्यासाठी एक सोपी पद्धत वापरली जाते. त्या ग्रेड पॉइंटला 9.5 ने गुणलं जातं आणि त्यातून मार्क काढले जातात. म्हणजे सगळ्यांसाठी नियम सारखाच. पण समजा 2 उमेदवारांना अगदी सारखेच मार्क मिळाले तर? मग काय? अशा वेळेस टाय ब्रेकर म्हणून काही नियम आहेत. सगळ्यात आधी वय पाहिलं जातं. म्हणजे जो वयाने मोठा असेल त्याला प्राधान्य. आणि तिथेही टाय झाला तर मग विशिष्ट सामाजिक प्रवर्ग आणि लिंगानुसार एक ठरलेला क्रम वापरला जातो. चला, आता आपण जवळजवळ सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत, पण संपवण्याआधी काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत, ज्या लक्षात ठेवल्या तर अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. तर ह्या 3 गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवा. 1. तुमचं नाव, पालकांचं नाव, जन्मतारीख सगळं काही 10वीच्या सर्टिफिकेटनुसारच असलं पाहिजे. एक अक्षरही इकडे तिकडे नको. 2. काही चूक झालीच तर घाबरू नका. ती दुरुस्त करण्यासाठी 2 दिवसांची संधी आहे. तिचा पुरेपूर वापर करा. आणि 3. कोणत्याही अपडेटसाठी मेसेज किंवा ईमेलची वाट बघत बसू नका. सरळ अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासत रहा. तर आता या भरती प्रक्रियेबद्दलची जवळपास सगळी माहिती आपल्यासमोर आहे. कोणती पदं आहेत, काय अटी आहेत, निवड कशी होणार, सगळं काही आता स्पष्ट झालंय. आता एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे की ही संधी खरोखरच आपल्या करिअरच्या उद्दिष्टांशी जुळते का?